नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी आहे भक्ती आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। तर आम्ही आलो आहोत आमच्या लग्नाचा हॉल शोधायला। तर सगळ्यात पहिले आम्ही हा हॉल बघायला आलो। मला एवढा खास नाही वाटला हॉल हा, कारण तुम्ही बघू शकता मध्ये मध्ये खांब आहेत आणि डेकोरेशनचे वेगळे पैसे, प्लेटचे वेगळे पैसे, तर मला बिलकुल पण नाही आवडला, कारण की मध्ये मध्ये खूप खांब आहे या हॉल मध्ये। मी या हॉलचं नाव नाही सांगणार, तुम्ही वसईमध्ये राहत असेल तुम्हाला माहित असेल कोणता हॉल आहे। बाकी बघायला गेलं तर हा हॉल खूप मोठा आहे आणि खूप लोकांची लग्न सुद्धा झाली आहेत यामध्ये। तर तो हॉल मला एवढासा आवडला नाही, तर आम्ही दुसऱ्या ठिकाणी आलो आहोत। हा ग्राउंड वाला हॉल आहे आणि मी आता मम्मीला आणि जुईला सुद्धा सोबत घेऊन आली आहे। आणि मागे स्टेज होता, अजून त्याला डेकोरेशन आणि सगळं करतील ते बोलले। आणि आता खूपच ऊन आहे बापरे हा स्टेज आहे। आम्ही आमच्या लग्नासाठी खूप सारे हॉल बघितले, म्हणजे वसईचे भरपूर म्हटलं तर सगळेच हॉल बघून आलो। काही काही हॉल मला पसंत नाही पडले आणि काही काही हॉल तर खूपच बजेटच्या बाहेर होते। तर आम्ही शोधतच होतो की कोणता हॉल बघू कोणता हॉल बघू, तर आम्हाला एक दुसरा हॉल भेटला। हा आहे दत्तानीचा हॉल। खूप छान होता, तुम्ही बघू शकता खूप छान आहे, झुंबर आहे, लाइटिंग आहे। तर आम्ही आमचं लग्न इथेच करायचं डिसाईड केलं आणि हा आमच्या बजेटमध्ये सुद्धा होता, कारण आमचं लग्न मे महिन्यामध्ये होतं आणि बाकीच्या हॉलमध्ये कसं असतं, फक्त लग्नाच्या हॉलमध्ये एसी असते आणि जेवणाच्या हॉलमध्ये एसी नसते। जरी तुम्ही एसी हॉल केला तरी, तर या हॉलमध्ये असं नव्हतं। ह्याच्यामध्ये पूर्ण दोन्ही हॉल मिळून एकच हॉल होता मोठासा आणि पूर्ण एसी होती, म्हणून आम्हाला पसंत पडला। चला तर मग लग्नातलं सगळ्यात मोठं काम हॉल बुक करणं आपल्या आवडत्या तारखेनुसार, आणि त्यानंतर दुसरं मोठं काम आहे लग्नाची शॉपिंग। तर मी, जुही आणि मम्मी आम्ही आलो आहोत नालासोपाराला शॉपिंग करण्यासाठी। तर आम्ही पहिले इकडे ड्रेस बघत आहोत, कारण की ड्रेस मला खूप सुंदर वाटतात आणि ड्रेसची सुद्धा गरज लागेल। पुढे आम्ही साडी सुद्धा बघणार आहोत। नहीं यूट्यूब पे हाँ। स्टार्टिंग नालासोपारापासून केली आहे, नंतर मग हळूहळू मालाडला, दादरला पण जाणार आहोत। तर मला इकडचे ड्रेस खूप छान वाटले, मी नेहमी येते इकडे ड्रेस घ्यायला, खूप छान वाटतायत ना। आणि माझ्या पहिले तर जुईने शॉपिंग करून पण टाकली आता जे तुम्ही ड्रेस पाहतायत ते सगळे रेडीमेड ड्रेस आहेत। आणि नालासोपारा ईस्टला उतरल्यावर स्टेशन जवळच ही सगळी दुकानं आहेत। थोडीसं पुढे गेल्यावर ड्रेस पीस आणि साड्या व्यवस्थित चांगल्या भावात मिळतात आपल्याला। दादरपेक्षा थोड्या जास्ती भावात असतात, पण ठीक आहे बाकी दुकानांपेक्षा। आणि इकडे हे ड्रेस पीसचं दुकान आहे, मी इकडे नेहमी ड्रेस पीस घ्यायला येते, खूप सुंदर ड्रेस असतात। आणि हा पण खूप छान वाटतोय ना। इकडे चप्पला पण खूप मिळतात, तुम्हाला जसं घेऊ शकतात तुम्ही चप्पल तशी आहे इकडे। आणि आमच्या जुईची शॉपिंग बघा क्रॉप टॉप घेते आणि आमची ऍक्च्युली सगळी शॉपिंग करून झाली आहे। छोटी छोटी शॉपिंग आणि मोठी मोठी शॉपिंग पण करून झाली। आमची बॅग बघितली ना, खूप भरलेली आहे, जुईच्या हातात जी बॅग होती ती। आणि अशी छोटी छोटी शॉपिंग तर चालूच आहे। साडी सुद्धा घेतली आहे माझ्या लग्नाची मम्मीसाठी। माझी साडी माझ्या लग्नाच्या ड्रेसच्या नंतर बघू मालाडला किंवा दादरला। मम्मीने ही साडी पसंत केली आहे माझ्या लग्नासाठी। ते लोक साडी नेसवून पण दाखवतात आपल्याला आणि खूप छान दिसते ना ही साडी। वाव, मस्त वाटते।
इथे बघ ना जरा एक सेकंड. मी त्याचा पदर तुला हातावरच सोडावं लागेल. पदर तुला हातावर. तर नालासोपाराला सुद्धा इकडे खूप मोठं मार्केट असतं दादर सारखं. इकडे साड्या, ड्रेस पीस, रेडीमेड ड्रेस, बांगडी, कानातले, नेकलेस, झुमके, सगळं 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 लटकन सगळं असतं आणि व्यवस्थित भावामध्ये असतं. आणि मला हे गॉगल खूप आवडले. वाव, मस्त वाटतात ना. गॉगल बघून मी पागल होते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आम्ही जाणार आहोत दादरच्या मार्केटमध्ये साड्यांच्या आणि मालाडच्या मार्केटमध्ये, लेहंगा मार्केटमध्ये जाणार आहोत. तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.